आज बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, दिव्यांग वृद्ध मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य आणि सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने आज आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतला दिव्यांगाचा दरवर्षीचा 30 लाख रुपये हा खर्च करावा, या अनुषंगाने आज शेतकरी पुतळ्यापासून सर्वप्रथम तर आम्ही विधान परिषदेचे आमदार हेमंतभाऊ पाटील यांच्या निवासस्थानावर आम्ही आक्रोश मोर्चा काढून अर्धनग्न अवस्थेत भीक मागू आंदोलन करणार होतो आणि त्यानंतर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर यांच्या निवासस्थानावर येणार होतो. परंतु आमदार हेमंतभाऊ पाटील हे निवासस्थानी नसल्यामुळे आम्हाला थेट बालाजीभाऊ कल्याणकर साहेबाकडे आम्हाला इकडे यावं लागलं. बालाजीभाऊ कल्याणकर साहेबाला मुंबईला अधिवेशनासाठी जाण्यासाठी त्यांनी विनंती केली, त्यांनी सकाळपासून थांबले. यामुळे आम्ही थेट शेतकरी पुतळ्यापासून आज आक्रोश मोर्चा काढून बालाजीभाऊ कल्याणकर यांच्या निवासस्थानावर आलो आणि इथे आम्हाला अर्धनग्न अवस्थेमध्ये भीक मागू आंदोलन केलं. आमच्या आंदोलनाची दखल घेऊन बालाजीभाऊ कल्याणकर साहेबांनी प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांना येऊन भेट दिली आणि आम्हाला आश्वासन दिले की दिव्यांगासाठीचा जो दरवर्षीचा 30 लाख रुपये आमदार निधी आहे हा दरवर्षी दिव्यांगावरच खर्च करण्यात येणार, तो इतर कुठल्या विकास कामावर खर्च करण्यात येणार नाही. तसेच आता 15 दिवसाचं अधिवेशन मुंबईमध्ये सुरू होणार आहे. या अधिवेशनामध्ये दिव्यांगासाठीचं जो मानधन आहे, आमची मागणी आहे की संजय गांधी निराधाराचे जे मानधन आहे हा अल्प प्रमाणामध्ये आहे, केवळ 1500 रुपयामध्ये दिव्यांगाचं आणि त्याच्या परिवाराचं उदरनिर्वाह होत नाही. तर आमची मागणी आहे की हे मानधन वाढवून देण्यात यावं. तर बालाजीभाऊ कल्याणकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की त्यांनी या 15 दिवसाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी आमची मागणी लावून धरल आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढविण्यासाठी ते प्रयत्न करतील.